Now, this is a new title in the second clip, Gametogenesis. Primary sex organ, the testes in male and ovaries in female, produce gamete, that is sperm and ovum respectively, by the process called gametogenesis. तो मेलचे जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे टेस्टिस, फिमेलचे जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ओव्हरी, ते मेल गमिट स्पर्म आणि फिमेल गमिट ओव्हम बनवतात. या प्रोसेसला गमिटोजेनेसिस म्हणतात. In testes, the immature male germ cells called spermatogonia produce the sperm by spermatogenesis that begins at puberty. So underline, spermatogenesis begins at puberty. म्हणजे मेलमध्ये स्पर्म बनायला सुरुवात 14-15 वर्षांनंतर होते. Spermatogonia, singular, spermatogonium, present on the inner side of seminiferous tubule, multiply by mitotic division and increase their number. तो पहली फेज असते मल्टीप्लिकेशन फेज. इसमें सेमिनिफेरस ट्यूब्यूल के अंदर के जो स्पर्मेटोगोनिया हैं वो रैपिड माइटोटिक डिवीजन करके अपनी संख्या को बढ़ा देते. दैट इज कॉल्ड मल्टीप्लिकेशन फेज विच इन्वॉल्व माइटोसिस. Then each spermatogonium, which is diploid and contain 46 chromosome. Some of spermatogonia called primary spermatocyte periodically undergo meiosis. तो आता हे मल्टिप्लाय झाल्यानंतर त्यातले काही जे स्पर्मॅटोगोनिया आहे ज्यांना प्रायमरी स्पर्मॅटोसाईट म्हणतात, ज्यांची ग्रोथ झाली आहे, तर ते आता मिओसिस करतात, म्हणजे रिडक्शन डिव्हिजनमध्ये जातील. So some of the spermatogonia called primary spermatocyte periodically undergo meiosis. Primary spermatocyte complete first meiotic division, which is reduction division, leading to formation of two equal haploid cells called secondary spermatocyte. तो एका प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून फर्स्ट मिओसिस झाल्यावर दोन इक्वल साईजचे हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाईट बनतात, जिनमें 23 क्रोमोझोम रहते. मग आता पहा, पहिले स्पर्मॅटोगोनिया, नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट. द सेकंडरी स्पर्मॅटोसाईट अंडरगो सेकंड मिओटिक डिव्हिजन अँड प्रोड्यूस 4 इक्वल हॅप्लॉइड स्पर्मॅटिड. तो स्पर्मॅटोगोनियम, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, त्याच्यात फर्स्ट मिओसिस झाल्यामुळे 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाईट हॅप्लॉइड. आता 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये सेकंड मिओसिस झाला, तो एक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट से 2 स्पर्मैटिड, तो 2 सेकंडरी स्पर्मैटोसाइट से 4 स्पर्मैटिड बने. व्हाट वुड बी द नंबर ऑफ क्रोमोसोम इन स्पर्मैटिड? तो अगर सेकंडरी स्पर्मैटोसाइट में 23 है तो बनने वाले स्पर्मैटिड में ही 23 ही होंगे, क्योंकि सेकंड मियोसिस इज लाइक mitosis. The spermatid are transformed into sperms, that is spermatozoa, by the process called spermiogenesis. Underline. Neat question. Conversion of spermatid into spermatozoa is spermiogenesis. After spermiogenesis, sperm head became embedded in Sertoli cell and are finally released from seminiferous tubule by the process called spermiation. हा सुद्धा नीट क्वेश्चन आहे. रिलीज ऑफ द स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज कॉल्ड स्पर्मिएशन. तो आता लक्षात ठेवा, पहिले तर 5 स्टेजेस: स्पर्मॅटोगोनियम, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, स्पर्मॅटिड आणि स्पर्मॅटोझोआ. आता प्लॉइडी लेवल: स्पर्मॅटोगोनियम, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, डिप्लॉइड. सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म हॅप्लॉइड असतात. अब इस डायग्राम को देखो. नाउ सी, सगळ्यात पहिले
स्पर्मॅटोगोनिया दिसत आहे, बॉटमची लाईन. त्याच्यावर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, नंतर स्पर्मॅटिड आणि शेवटी बनले स्पर्मॅटोझुआ. आणि स्पर्मॅटोझुआ सर्टोली सेलमध्ये त्याचे हेड एम्बडेड असतात. तो आता तुम्ही इथे स्पर्मॅटोगोनियम ट्वाईस एन, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट ट्वाईस एन, पण सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, स्पर्मॅटिड आणि स्पर्मॅटोझुआ एन असतात, म्हणजे हॅप्लॉइड असतात. तो हे जे स्पर्म आहे हे दोन प्रकारचे आहे, एक्सवाले आणि वायवाले. Spermatogenesis start at the age of puberty due to significant increase in secretion of gonadotrophin releasing हार्मोन. तो स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस जो है वो मैच्योरिटी के बाद, माने सेक्सुअल मैच्योरिटी, प्यूबर्टी के बाद शुरू होती. किस वजह से? तो गोनाडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन GnRH. तो हा जो GnRH आहे हा हायपोथॅलॅमसचा असतो. तो अँटिरियर पिच्युटरीला स्टिम्युलेट करतो फॉर FSH अँड LH. तो स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट ॲट द एज ऑफ प्युबर्टी ड्यू टू सिग्निफिकंट इन्क्रीज इन सिक्रेशन ऑफ गोनाडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन GnRH. This, if you recall, is a hypothalamic hormone. The increased level of GnRH then act on anterior pituitary and stimulate secretion of 2-gonadotrophin, luteinizing hormone LH and follicle stimulating hormone FSH. LH acts at Leydig cells and stimulates synthesis and secretion of androgen. Underline. सो अँटिरियर पिच्युटरीचं जे LH हार्मोन आहे ते टेस्टिसमधल्या लेडिक सेलला स्टिम्युलेट करते टेस्टोस्टेरॉन म्हणजे अँड्रोजेन देण्यासाठी. अँड्रोजेन फ्रॉम टेस्टिस इन टर्न स्टिम्युलेट स्पर्मॅटोजेनेसिस. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे, अंडरलाईन करा, हा नीट क्वेश्चन आहे. FSH acts on Sertoli cell and stimulate secretion of some factor which help in process of spermiogenesis. आता हे अंडरलाईन करा की LH हार्मोन फ्रॉम एंटीरियर पिट्यूटरी स्टिम्युलेट लेडिक सेल फॉर एंड्रोजन. एंड्रोजन इन टर्न, ये जो एंड्रोजन है इन टर्न स्टिम्युलेट स्पर्मॅटोजेनेसिस. आणि अँटिरियर पिच्युटरीचा जो FSH आहे इट स्टिम्युलेट द सर्टोली सेल फॉर सिक्रेशन ऑफ सम फॅक्टर. असं काहीतरी सर्टोली सेल सिक्रेट करते. मग FSHने स्टिम्युलेट केल्यावर ज्याने होतो स्पर्मिओजेनेसिस, म्हणजे कन्वर्शन ऑफ स्पर्मॅटिड इंटू स्पर्मॅटोझुआ. नाउ लेट्स एक्झामाइन द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. It's a microscopic structure composed of head, neck, a middle piece and tail. Plasma membrane envelop the whole body of sperm. The sperm head contain elongated haploid nucleus, anterior portion of which is covered by the cap-like structure called acrosome. तो आता आपण स्पर्मचा स्टडी करतोय. कुठलाही स्पर्म हा मायक्रोस्कोपिक असतो, 60 मायक्रोमीटरचा. त्याला हेड आहे, नेक आहे, मिडल पीस आहे, टेल आहे. त्याची पूर्ण बॉडीवर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आता हेडमध्ये दोन गोष्टी आहे. एक तो हॅप्लॉइड न्यूक्लियस जिसमें 23 क्रोमोझोम है, 22 ऑटोजोम प्लस X क्रोमोजोम या फिर 22 ऑटोजोम या Y क्रोमोजोम. और उस न्यूक्लियस के ऊपर एक कैप लाइक स्ट्रक्चर है कॉल्ड एक्रोसोम. एक्रोसोम इज फिल्ड विद द एन्झाइम दॅट हेल्प फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम. तो ॲक्रोझोममध्ये जे एन्झाईम भरलेला आहे ते एग एन्व्हलपला पंक्चर करण्यासाठी, फोडण्यासाठी असते ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन.
त्या एन्झाईमचं नाव आहे हाय ॲल्युरोनिडेज. The middle piece possesses numerous mitochondria which produce energy for movement of tail that facilitates sperm motility essential for fertilization. तो जो मिडल पीस आहे त्याच्यात लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया असतात आणि ते स्पायरली अरेंज असतात. तो मायटोकॉन्ड्रियल स्पायरल्सला नेम्बेन कर्न म्हणतात. नेम्बेन कर्न. एंड वो एनर्जी देते हैं स्पर्म मोटिलिटी के लिए. ह्यूमन मेल इजैकुलेट 200 to 300 million sperm during a coitus, of which for normal fertility at least 60% of the sperm must be of a normal size and shape and 40% of them show vigorous motility. आता हे अंडरलाइन करा, हा नीट क्वेश्चन असू शकतो कि पुरुष की तरफ से 200-300 मिलियन स्पर्म गिरते हैं वजाइना में, पर नॉर्मल फर्टिलाइजेशन होने के लिए 60% स्पर्म 60% नॉर्मल साइज शेप के होने चाहिए और कम से कम 40% की विगरस मोटिलिटी होनी चाहिए. स्पर्म्स रिलीज्ड फ्रॉम सेमाइनिफेरस ट्यूब्यूल आर ट्रांसपोर्टेड बाय एक्सेसरी डक्ट्स. तो एक्सेसरी डक्ट्स कोणत्या होत्या? रेटिटेस्टिस, वासा इफ्रेंशिया, एपिडिडायमिस, वासा डिफरेंशिया, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा. So the sperm released from seminiferous tubule are transported by accessory duct. Secretion of epididymis, vas deferens, seminal vesicle, prostate are essential for maturation and motility of the sperm. Seminal plasma along with sperm is now called semen. तो semen म्हणजे accessory gland आणि ductचं secretion म्हणजे seminal plasma प्लस 10% स्पर्म. बघा, सेमायनल व्हेसिकलमधून सेमायनल फ्लुइड येतं ते 60%. प्रोस्टेट ग्लँडमधनं प्रोस्टॅटिक फ्लुइड येतं वो 30%. 10% स्पर्म. The function of male accessory duct and gland are maintained by testicular hormone androgen. आता अंडरलाइन करा. मेल ॲक्सेसरी डक्ट्स आणि ॲक्सेसरी ग्लँड यांचे फंक्शन टेस्टोस्टेरॉन कंट्रोल करतो. नाव लेट अस सी द डायग्राम ऑफ द स्पर्म. सो पहले हेड में न्यूक्लियस कंटेनिंग क्रोमोसोमल मटेरियल एंड एक्रोजोम, ऊपर प्लाज्मा मेम्ब्रेन पूरे बॉडी पे है. नेक मध्ये असते प्रॉक्सिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल असते. तो बघा, हेडमध्ये ॲक्रोझोम लाईक अ कॅप, न्यूक्लियस, वर प्लाझ्मा मेम्ब्रेन, नेकमध्ये 2 सेंट्रिओल असतात, प्रॉक्सिमल आणि डिस्टल. तर प्रॉक्सिमल सेंट्रिओल ओहमला डोनेट केल्या जातं ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन और डिस्टल सेंट्रिओल से एक्साइल फिलामेंट निकलते. मिडल पीसमध्ये पहा मायटोकॉन्ड्रियल स्पायरल्स आहेत म्हणजे नेम्बेन कर्न, आणि नेकमधल्या डिस्टल सेंट्रिओलपासून शेवटपर्यंत निघाली एक्साइल फिलामेंट. सो नाउ oogenesis लेट अस स्टार्ट. अब वापस कॉन्सेंट्रेट करो. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मैच्योर फीमेल गमीट इज कॉल्ड oogenesis, विच इज मार्कली डिफरेंट फ्रॉम स्पर्मेटोजेनेसिस. तो ओहम, एग या फीमेल गमीट बनने की क्रिया को हम लोग कहते हैं oogenesis. वो काफ़ी अलग है स्पर्मेटोजेनेसिस से. oogenesis is initiated during embryonic development stage when couple of oogonia are formed within each fetal ovary. तो पहिला फरक काय आहे सर? स्पर्मॅटोजेनेसिस चालू झाला होता ॲट प्युबर्टी
म्हणजे सेक्शुअल मॅच्युरिटी माने 14-15 साल. पण oogenesis स्टार्ट झाला होता इवन इन फिटल लाईफ, एम्ब्रियॉनिक लाईफ. तो अंडरलाईन. oogenesis is started during the embryonic development stage when couple of million of गमिट मदर सेल म्हणजे उगोनिया आर फॉर्म विद इन फिटल ओवरी. म्हणजे कुछ लाख, 20-25 लाख से ऊपर उन्होंने कहा. नो मोर ओगोनिया आर फॉर्म्ड एंड एडेड आफ्टर बर्थ. नीट क्वेश्चन. ओगोनिया जन्म के बाद बनते भी नहीं और ऐड भी नहीं होते. जो भी है वो जन्म के पहले से ही ओवरी के अंदर पड़े हैं. These cells माने ओगोनिया start a division, enter into prophase 1 of meiosis 1 and get temporarily arrested at this stage, now called primary oocyte. तो हे जे ओगोनिया आहे त्यांनी मिओसिस सुरू तर केला पण प्रोफेज 1ला स्टॉप केला आणि आता त्यांना प्रायमरी oocyte म्हणतात. Each primary oocyte then gets surrounded by layer of granulosa cell and is called primary follicle. तो मान के चलो कि 2 लाख प्राइमरी oocyte है. हर एक प्राइमरी oocyte ने अपने आजू बाजू में ग्रैन्युलोसा सेल को जमा किया और अब वो प्राइमरी फॉलिकल्स बन गए. तो आजूबाजूनी फॉलिक्युलर सेल म्हणजे ग्रॅन्युलोसा सेल आणि सेंटरला समजा प्रायमरी oocyte. सो द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर फिमेल गमेट इज कॉल्ड oogenesis, which is markedly different from spermatogenesis. Oogenesis is initiated during the embryonic development stage when couple of millions of oogonia gamete mother cell are formed within each fetal ovary. Underline, no more oogonia are formed and added after birth. These cells start division and enter into prophase 1 of meiotic division and get temporarily arrested at this stage, now called primary oocyte. Each primary oocyte then gets surrounded by the layer of granulosa cell and is called primary follicle. A large number of these follicle म्हणजे primary follicle degenerate during phase from birth to puberty. तो खूप सारे प्रायमरी फॉलिकल जन्मापासून प्युबर्टीपर्यंत नष्ट होतात. त्यांना ॲट्रिक फॉलिकल म्हणतात. ॲट्रिक. आणि त्या प्रोसेसला ॲट्रेसिया म्हणतात. Therefore, at puberty, only 60,000 to 80,000 primary follicles are left in each ovary. तो आता लक्ष ठेवा, महिलांच्या दोन्ही ओव्हरीमध्ये जवळपास 2 लाखच प्रायमरी फॉलिकल असतात. एका ओव्हरीत 60,000 ते 80,000, दुसऱ्या ओव्हरीत 60,000 ते 80,000. प्रायमरी फॉलिकल गेट सराउंडेड बाय मोर लेयर्स ऑफ ग्रॅन्युलोसा सेल. तो पहिले ग्रॅन्युलोसा सेल एकत्र झाल्यावर प्रायमरी फॉलिकल बनलं. नाउ मोर ग्रॅन्युलोसा सेल्स आर ॲडेड. अब वो सेकंडरी फॉलिकल बना. तो प्रायमरी फॉलिकल गेट सराउंडेड बाय मोर लेयर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल अँड अ न्यू थेका म्हणजे नवीन एक बाहेरून लेयर येते. थेका म्हणजे वॉल. नाव इट इज कॉल्ड सेकंडरी फॉलिकल. मग सेकंडरी फॉलिकल कसं असेल? बाहेर थेका असेल आणि त्याच्या आतमध्ये ग्रॅन्युलोसा सेल्स असतील. द सेकंडरी फॉलिकल सून ट्रान्सफॉर्म इनटू टर्शरी फॉलिकल विच इज कॅरेक्टराइज्ड बाय फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड अँट्रम. अंडरलाईन. नीट क्वेश्चन येऊ शकतो की कॅव्हिटी कॉल्ड अँट्रम विच इज फ्लुइड फिल्ड is present in which follicle? Tertiary follicle. The secondary follicle soon transform into tertiary follicle which is characterized by fluid filled cavity called antrum.
द थेका लेयर सबसे बाहर जो बनी थी वो इज ऑर्गेनाइज इनटू इनर थेका इंटरना, आउटर थेका एक्सटर्ना। तो अब स्ट्रक्चर कैसा बना सर? बाहर थेका एक्सटर्ना, उसके अंदर थेका इंटरना, उसके अंदर बहुत सारी ग्रैन्युलोसा सेल, फिर अंदर एंट्रम नाम की कैविटी, और एंट्रम नाम की कैविटी में प्राइमरी ओसाइट जो सस्पेंडेड है। सो द theca layer is organized into inner theca interna, outer theca externa. It is important to draw your attention that it is at this stage, it is at this stage that primary oocyte within tertiary follicle grow in size, complete first meiotic division. अंडरलाइन, इथं नीट क्वेश्चन येऊ शकतो कि टर्शरी फॉलिकल में जो प्राइमरी oocyte है, जो प्रोफेज 1 को लॉक हो गया था, अब वो अपनी ग्रोथ कर लेता और कंप्लीट कर लेता फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. तो सर मग प्रायमरी ओसाईटमध्ये फर्स्ट मियोटिक डिव्हिजन झाली तर काय होईल? एका सेलच्या 2 सेल बनतील, क्रोमोझोम नंबर हाफ होईल. तो अब वो जो 2 सेल बनेगी प्राइमरी oocyte से, उसमें से एक रहता सेकेंडरी oocyte म्हणजे फीमेल गमीट, और दूसरा जो रहता वो एक छोटी सी फर्स्ट पोलर बॉडी रहती जो उस सेकेंडरी oocyte को चिपकी रहती. सो ध्यान दो, अंडरलाइन करो. इट इज एट दिस स्टेज primary oocyte within tertiary follicle grow in size and complete first meiotic division. It's an unequal division resulting in formation of a large haploid secondary oocyte म्हणजे 23 chromosome 22A plus X and tiny first polar body. The secondary oocyte retain bulk of the nutrient rich cytoplasm of primary oocyte. तो जेव्हा प्रायमरी oocyteच्या 2 सेल झाल्या होत्या तर तेव्हा सेकंडरी oocyte आणि फर्स्ट पोलर बॉडी बनली. तो सगळं साइटोप्लाझम कोणी घेऊन घेतलं? सेकंडरी oocyteनी. कैन यू थिंक ऑफ एनी एडवांटेज फॉर दिस? येस, क्योंकि हमें जो पूरा साइटोप्लाज्म मिला है हमारे शरीर की हर सेल में जितना साइटोप्लाज्म है वो हमारी माता का है. पिता से सिर्फ न्यूक्लियस और प्रॉक्सिमल सेंट्रियोली हमें मिला था फर्टिलाइजेशन के वक्त. और इसकी वजह से और एक फ़ायदा हुआ कि वो जो पोलर बॉडी है अब वो एग काम नहीं करती, म्हणजे ते अंड म्हणून काम नाही करत. डज द फर्स्ट पोलर बॉडी बॉर्न आउट ऑफ फर्स्ट मियोटिक डिव्हिजन डिवाइड्स फर्दर और डिजनरेट? तर ती जी फर्स्ट पोलर बॉडी बनली होती फर्स्ट मियोटिक डिव्हिजन नंतर, तर ती पुढे डिवाइड होते की डिजनरेट होते तर त्याला काही महत्त्व नाही. ॲट प्रेझेंट वी आर नॉट व्हेरी शुअर अबाउट दिस. द टर्शरी फॉलिकल फर्दर चेंजेस इन टू मॅच्युअर फॉलिकल कॉल्ड ग्राफियन फॉलिकल. तो प्रायमरी फॉलिकलपासून सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकलपासून टर्शरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकलपासून मॅच्युअर फॉलिकल कॉल्ड ग्राफियन फॉलिकल. और 2 ओवरी में से एक ही ओवरी में बनता है ग्राफियन फॉलिकल अराउंड मिडवे ऑफ द साइकिल. और ग्राफियन फॉलिकल में ओहम कौन सी स्टेज में रहता? सेकेंडरी oocyte विथ इट्स फर्स्ट पोलर बॉडी. सो एट प्रेजेंट वी आर नॉट वेरी श्योर अबाउट दिस. टर्शरी फॉलिकल फर्दर चेंज इन टू मॅच्युअर फॉलिकल और ग्राफियन फॉलिकल. सेकंडरी oocyte, आता पहा त्या ग्राफियन फॉलिकलमध्ये जो सेकंडरी oocyte आहे, द सेकंडरी oocyte फॉर्म न्यू मेम्ब्रेन कॉल्ड झोना पेलुसिडा सराउंडिंग इट. म्हणजे जे सेकंडरी oocyte किंवा फिमेल गमीट आहे त्यानं स्वतःला एक कव्हर तयार केलं, असेल्युलर नॉन सेल्युलर कव्हर कॉल्ड झोना पेलुसिडा. द ग्राफियन फॉलिकल नाव रप्चर to release secondary oocyte from ovary
बाय द प्रोसेस कॉल्ड ओहुलेशन। तो ये जो ग्राफियन फॉलिकल दो में से एक ओवरी में बना था 13वें 14वें दिन, तो LH हार्मोन आकर उसे फोड़ देता और ग्राफियन फॉलिकल में जो सेकेंडरी ओसाइट है वो ग्राफियन फॉलिकल में से बाहर आया और ओवरी को चीर के बाहर आया और फिर उसको फिम्बरी उठा के फैलोपियन ट्यूब में ले जाएंगे। And rupturing of the Graafian follicle to release the egg at a secondary oocyte stage on midway of the cycle is called ovulation. Can you identify major difference between spermatogenesis and oogenesis? A diagrammatic representation of spermatogenesis and oogenesis is given below. पहले हम लोग डायग्राम देखेंगे। Now look at this picture. This is a TS of ovary. सबसे पहले प्राइमरी फॉलिकल को देखो, मतलब प्राइमरी oocyte के आजू बाजू में ग्रैन्युलोसा सेल एकत्रित हुई। फिर आप उसी के थोडा राइट में सेकंडरी फॉलिकल को देखो, लेबल नाही केलं त्यांनी। तो आता प्रायमरी oocyteला अजून ग्रॅन्युलोसा सेल आल्या, नंतर तिसरं जे फॉलिकल दाखवलंय इट्स अ स्टेज बिटवीन सेकंडरी अँड टर्शरी फॉलिकल, आणि मग टर्शरी फॉलिकल पहा शोइंग अँट्रम। तो प्राइमरी फॉलिकल, उसके थोड़ा राइट में सेकेंडरी फॉलिकल, फिर ट्रांजिशन फॉलिकल जो बदल रहा है, नंतर पहा टर्शरी फॉलिकल शोइंग अँट्रम, नंतर ग्राफियन फॉलिकल दिसतंय, नंतर रप्चरिंग ऑफ ग्राफियन फॉलिकल टू रिलीज द ओहम। मग एम्प्टी ग्राफियन फॉलिकल जे झालं इट इज कन्वर्टिंग इनटू कार्पस लूटम, अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लैंड इन ओवरी। और अगर फर्टिलाइजेशन हुआ इस ओहम का तो कार्पस लूटम कायम रहेगा, प्रोजेस्टेरॉन देते रहेगा, नहीं तो वो बन जाएगा आखरी वाला कार्पस अल्बिकन्स। ही डायग्राम 2013च्या नीटला होती, तो हे डोळ्यात भरून ठेवा। सो अब हम देखेंगे डिफरेंसेस। तो पहले आप लेफ्ट साइड में जाइए, स्पर्मॅटोजेनेसिस। तो बघा स्पर्मॅटोगोनियाचं मल्टिप्लिकेशन होताना दाखवलंय, एकाचे 2, दोनाचे 4, आणि हे सुरुवात झाली प्युबर्टीला। मग ते जे स्पर्मॅटोगोनिया मल्टिप्लाय झाले ते आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनले, आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये फर्स्ट मिओसिस झाला आणि एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचे 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट झाले, आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पहा काय दिलाय 23 क्रोमोसोम खड़ी पट्टी में। तो अब तक जो थे स्पर्मैटोगोनिया प्राइमरी स्पर्मैटोसाइट वो ट्वाइस एन थे 46, अब सेकेंडरी स्पर्मैटोसाइट है n इज इक्वल टू 23। मग प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये सेकंड मिओटिक डिव्हिजन झाली, आणि एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइटपासून 2 स्पर्मॅटिड, तर 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइटपासून 4 स्पर्मॅटिड बनले। मग त्यांचं डिफरन्सिएशन झालं म्हणजे स्पर्मिओजेनेसिस, आणि मग एका स्पर्मॅटिडपासून एक स्पर्मॅटोझोआ, सो 4 स्पर्मॅटिड से 4 स्पर्मॅटोझोआ। याचा अर्थ असा होतो एका स्पर्मॅटोगोनियमपासून 4 स्पर्मॅटोझोआ, किंवा एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून 4 स्पर्मॅटोझोआ, किंवा एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइटपासून 2 स्पर्मॅटोझोआ, किंवा एका स्पर्मॅटिडपासून 1 स्पर्मॅटोझोआ। आता राईट साईडला जा, ओगोनिया दे मल्टिप्लाय
that is mitotic differentiation and became primary oocyte. पण हे सगळं कधी झालं? फिटल लाईफमध्ये. आणि तिकडे मेलमध्ये हे कधी झालं? ॲट प्युबर्टी. हा पहिला फरक. मग तो जो प्रायमरी ओसाईट आहे, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन कंप्लिटेड प्रायर टू ओव्हुलेशन. आणि हे जे आहे मिओसिस 1 हा प्युबर्टीला होत राहतो आणि जे ग्रोथ वगैरे होते ते प्राइमरी स्पर्मैटोसाइट त्या बर्थ, चाइल्डहुड, प्यूबर्टी. तो देखो एट प्यूबर्टी जब प्राइमरी oocyte में हुआ फर्स्ट मियोसिस, तो एक सेकंडरी oocyte विच इज हॅप्लॉइड अँड फर्स्ट पोलर बॉडी. हे झालं अडल्टहुडमध्ये आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेकंडरी oocyteपासून ओहम बनला म्हणजे उटीड आणि सेकंड पोलर बॉडी फेकली. तो ये तब होगा जब होगा सेकंड मियोटिक डिवीजन. और सेकंड मियोटिक डिवीजन तब तक नहीं होती जब तक ओहम में स्पर्म नहीं आता. ये 2 बार क्वेश्चन रहा है. तुम्ही आहे ना सेकंडरी oocyteपासून ओहम बनताना दाखवला आहे आणि सेकंड पोलर बॉडी फेकली, तर तिथं सेकंडरी oocyte आणि ओहमच्या मध्ये लिहा ओनली इफ पेनिट्रेटेड बाय स्पर्म. सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन ऑकर ओनली इफ द ओहम इज पेनिट्रेटेड बाय स्पर्म. तो हे आपलं सेकंड टायटल आता संपलं. तो पुढच्या क्लिपमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकलवरती बोलणार आहे. थँक्यू.